नाशिक जिल्ह्यातील पळसे ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे। 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत या अभियानाचा प्रभावी अंमल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ग्रामपंचायत अधिकारी सोनाली पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागात नियोजनबद्ध कामकाज सुरू आहे। या अभियानाअंतर्गत गावात स्वच्छतेवर आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देण्यात आला आहे। त्यानुसार ओला आणि सुका कचऱ्याचे व्यवस्थापन, अंगणवाडीचे डिजिटल रूपांतर तसेच स्वच्छता व आरोग्य विषयक जनजागृती उपक्रम सुरू आहेत। याशिवाय गावात रस्ते, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था आणि जलसंवर्धन यासारख्या पायाभूत सुविधा उभारण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले। गावात काही दिवस उरले असल्याने उर्वरित कालावधीत अनेक नवीन योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून ग्रामपंचायत प्रशासनाने या कामासाठी सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केलाय। दरम्यान सरपंच ताराबाई होनाजी गायधणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने भाऊसाहेब रामदास गायधणी यांनी आज रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारलाय। त्यांच्यासह संचालक अजित विनायक गायधणी, सदस्य प्रिया दिलीप गायधणी, कमल भाऊसाहेब गायधणी, कांताबाई रामदास गायखे, किरण मधुकर नरवडे, समाधान धनाजी गायखे, नवनाथ अंबादास गायधणी, दिलीप रामनाथ गायधणी, सुरेखा माधव गायधणी, भीमाबाई रामभाऊ गायधणी, अनंता भाऊसाहेब चारसकर, शोभा संजय गायधणी, रत्ना मधुकर पगार, किरण मुरलीधर चंद्रमोरे आणि रुपाली विशाल धोंगडे हे सर्व सदस्य ग्रामविकासासाठी एकत्रितपणे कार्यरत आहेत। ग्रामपंचायत अधिकारी सोनाली पगारे यांनी सांगितले की गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे हे आमचे मुख्य ध्येय आहे। या अभियानाद्वारे पळसे ग्रामपंचायत आदर्श गाव बनविण्याचा प्रयत्न आहे। या उपक्रमामुळे पळसे गाव लवकरच एक स्वच्छ, डिजिटल आणि प्रगतशील ग्रामपंचायत म्हणून नाशिक जिल्ह्यात उदाहरण ठरेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण पळसे ग्रामपंचायतीत आलेलो आहोत। आपल्यासोबत याच ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत अधिकारी सोनाली पगारे आहेत। यांनी देखील यांच्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला सुरुवात केली आहे आणि त्या अंतर्गत अनेक योजना देखील त्या राबवत आहेत आणि आता काही दिवसच फक्त या योजनेसाठी उरले आहेत आणि नंतर या योजनेची सांगता होणार आहे। तर आपण सोनालीताई पगारेकडून जाणून घेऊया की त्यांनी आतापर्यंत गावामध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या आहेत आणि योजनानंतर किंवा ही जी अभियान आहे ते संपल्यानंतर देखील ते कोणकोणत्या योजना गावामध्ये राबवणार आहात। नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी पळसे सोनाली पगारे। आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंबरपासून सुरू झालेलं आहे। त्यानंतर 31 डिसेंबरला याची सांगता होणार आहे। यामध्ये आम्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। त्यामध्ये आम्ही वसुली 100% करण्याचं नियोजन केलेलं आहे। शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र या ठिकाणी आम्ही शाळा डिजिटल करणं, अंगणवाडी डिजिटल करणं, बगीचा, त्यानंतर शाळांना संगणक उपलब्ध करून देणं, शाळांमध्ये सोलर सिस्टम बसवणं, त्यानंतर शाळेमध्ये ज्या विविध योजना आहेत शाळेसाठी श्रमदान करून आम्ही शाळेसाठी स्पोर्ट्सचे साहित्य उपलब्ध करून देणं, बुद्धिबळाच्या स्पर्धा आयोजित करणं असं शाळेसाठी केलेलं आहे। त्यानंतर अंगणवाडीमध्ये देखील आम्ही सोलर सिस्टम बसवणं, त्यानंतर म्हणजे पूर्ण गावामधील जेवढ्या शासकीय संस्था आहेत या वीजमुक्त करणं, गावामध्ये महिलांची तसेच पुरुषांची रक्त तपासणी करून ॲनेमियामुक्त गाव करणं, त्यानंतर जलसंधारणासाठी शोषखड्डे, त्यानंतर गावामध्ये फळबाग लागवड करणं, वृक्ष लागवड करणं, त्यानंतर सुशासनयुक्त गावामध्ये ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे। त्यावरती गावाची सर्व माहिती देऊन गावाला आणि इतरांना त्यामध्ये सगळी माहिती उपलब्ध होणार आहे। त्यानंतर नागरी सेवा सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी ऑनलाईन सर्व सुविधा देण्यात येत आहेत। तक्रार पेटी ठेवलेली आहे। तक्रार पेटी ठेवून तक्रार पेटीमधून ज्या गावकऱ्यांना तक्रारी असतील ते तक्रार पेटीमध्ये तशी चिठ्ठी टाकतात आणि त्याच्यावरती तक्रार निवारण ग्रामपंचायतीमार्फत केलं जात आहे। त्यानंतर गावाच्या ज्या MRGSचे जे काही घटक आहेत त्याच्यावरतीही ग्रामपंचायत काम करत आहे। म्हणजेच या अभियानाअंतर्गत शिक्षण, आरोग्य, उपजीविका, सुशासन, ग्रामपंचायत, त्यानंतर विविध विभाग जे आहेत ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणारे या सर्वांवर काम करण्याचं काम आज रोजी आमचे उपसरपंच भाऊसाहेब गायधणी हे आज रोजी सरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच या पदावर राहून कामकाज करीत आहेत आणि अशा विविध योजनांचं नियोजन करून आम्ही गावाला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये पुरस्कार मिळवण्यासाठी असोशीने प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.